हॅलो. तर यावेळेस आपण पाहू शकाल इथून मॅच चालू होत आहे. अगदी पहिलाच चेंडू नो आणि नो चेंडू नंतर आपण पाहतोय हाईट फॅक्टर मॅटर करतंय. अक्षय नाईक दर्शवत आहेत. सुरुवात मात्र केली जाते. धावसंख्या जर आपण पाहिली फलकावरती तर एकही चेंडू न फेकता 5 धाबा फलकावरती लागली जाते. सुंदर सुरुवात पाहायला मिळाली. आनंद वाडांना बोलवतो. योगेश झडपे आणि आनंद वाडान शेतकरी संघाचा मालक आनंद वाडान योगेश झडपे इकडे बोलवतो. योगेशजी धडपी आणि आनंद वाडान साहेब कुठे असतील तर प्लीज कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. जाऊया मॅचकडे. जिथे मात्र आपण पाहू शकाल फीटचा चेंडू होता परंतु त्याचा समाचार घेता येत नाही. अगदी जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 1 चेंडू आणि 5 धाब्यांवरती. सुंदर रीतीचा खेळ मात्र पाहायला मिळाला आहे आजच्या दिवसात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आजचा दिवस या स्पर्धेचा अगदी अंतिम दिवस. प्रत्येक प्रेक्षक आणि तदनंतर आपण पाहतोय क्रिकेट रसिक मायबाप प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेकडे वळतात. आज रविवारचा दिवस, संडे, फन डे आणि यावेळेस जर आपण पाहिलं तर हा आलाय पुन्हा एकदा दर्जेदार चौकार. आपण पाहतोय संडेमध्ये मात्र प्रत्येक पालघरचं क्रिकेट जर आपण पाहिलं तर भरपूर ठिकाणी मात्र सामने होत असतात आणि त्यामध्ये हा चहाडे ते मनोर बेल्ट ज्यामध्ये क्रिकेटला भरपूर मागणी आहे. जिथे मात्र आज सूर्या प्रीमियर लीग रंगते या चहाडे संकुलच्या मैदानामध्ये. सुंदर क्रिकेटचं पृथक्करण आपण पाहतोय मागचे 4 दिवस आणि आजचा अगदी अंतिम दिवस, 5वा दिवस रविवार आणि मात्र आपण पाहतोय 31 जानेवारी बुधवार हे मात्र या स्पर्धेचं शुभ औचित्य साधलं आणि तदनंतर जर आपण पाहू शकाल इथे आज अंतिम दिवसात पोहोचतात. आयोजकांचे भरपूर परिश्रम आहेत. यावेळी आलेला हा फटका चौकार या षटकातला जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 3रा चौकार येतोय. चेंडू निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल यांना विनंती करतोय की या जिथे आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत गणेशजी बुंदे सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच साहिलला देणार आहोत. या षटकात जर आपण पाहिलं तर खूप सुंदर रीतीने मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि येणाऱ्या काळात या षटकात चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आणखीन 3 चेंडू येणं बाकी आहेत. तत्पूर्वी हा चेंडू मात्र वाईड असेल. पंचांनी मात्र 2 हात समांतर केलेत म्हणजेच धावसंख्या 15, 3 चेंडू आणि 15 धावा. साहिल मॅन ऑफ द मॅच एका बाजूला आपण पाहतोय आणि एका बाजूला आपण पाहतोय गणेशजी बुंदे साहेब यांच्या माध्यमातून मात्र हा मॅन ऑफ द मॅचचा किताब. फलंदाजी मार्कवर एका बाजूला मयूर एका बाजूला मनोज. मयूर मात्र आता पहिला चेंडूचा मान मिळतोय या एलिमेंटर 2 या सामन्यामध्ये ज्याला मात्र इथे पहिला चेंडूचा मान मिळेल. राजेंद्र गोलंदाजी मार्कवर हा चेंडू मात्र चांगला राहिला. पंचांच्या माध्यमातून चेंडू स्क्रोल केला जातात. यास 2 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी आखो में इशारा अक्षय नाईक आणि सागर पाटील की 2 चेंडूंचा खेळ अगदी बाकी आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजेच 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 14 या धावसंख्येवरती. आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध गावदेवी पोचाडे यांच्यातला मात्र हा सामना आपल्याला बघायला मिळतोय. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. बॅट आणि बॉल मधला कडवा संघर्ष. यावेळी हा फटका मयूरचा. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्या चेंडूकडे फक्त बघत राहावं लागेल. आदिवासी वादळ कोकणेर मयूरच्या बॅटमधून आलाय एक देखणा वादळी षटकार. 6 सो मच. धावसंख्या 21 वरती जाते. खऱ्या अर्थानं सुरुवात मात्र आपण पाहतोय चांगली झाली फलंदाजी करणाऱ्या संघाकडून. यावेळेस पंचांकडून लाऊड अपील. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 1 संपते. पहिल्या षटकाच्या खेळाखेर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 21 या धावसंख्येवरती. घेऊया छोटासा ब्रेक आणि ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. येऊया मैदानाच्या आत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय रोहित भोईर. अर्थातच डुकटण गावचा एक अनमोल रत्न रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. होंडो
यावेळेस आपण पाहतोय या पहिल्या चेंडूवर मात्र रोहित येतोय आणि रोहितच्या माध्यमातून ब्रेक थ्रू ही गरज खूप महत्त्वाची होती, कारण पहिल्या षटकात 21 धावांचं मात्र एक भरपूर धावांचं असं एक योगदान मिळालं होतं आणि या जोडीला तोडण्याचं काम मात्र रोहित ओंडो याने केलं. खऱ्या अर्थानं चांगला चेंडू अगदी स्क्वेअर लेगला शॉटमध्ये क्षेत्ररक्षण तैनात आणि विकेटचं बटन फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केलकई गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केलकई गो अंगाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केलकई गो अंगाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच विराज. एका बाजूला मयूर यांनी मात्र अतिशय चांगला फटका खेळला. मनोजची खेळी देखील महत्त्वपूर्ण राहिली, जिथे 12 धावा ज्यांनी शोधल्या. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 6 षटकांचा भरपूर मोठा सामना आहे. सुरुवात चांगली झालाय, फाउंडेशन सेट झालंय, उंच इमारत बांधण्याकडे मात्र तुम्ही अग्रेसर झालात. आता मात्र किती माळ्याची इमारत बांधायची आहे हे तुमच्या हातात आहे. यावेळेस हा फटका चांगला खेळलाय. अगदी मात्र आपण पाहतोय या सुरुवात मात्र चांगली करणं गरजेची भूमिका होती. खराब क्षेत्ररक्षण राहिलं आणि आपण पाहू शकाल चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. रोहित भोईर नाराज आहे की खऱ्या अर्थानं जर उत्कृष्ट गोलंदाजी होत असेल तर तुम्हाला पाठीचा कणा म्हणून गोलंदाजाचा क्षेत्ररक्षण उभं राहायचं असतं. अगदी रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल चेंडूला मात्र कलेक्शन करता आलं नाही. आपण पाहू शकाल खराब क्षेत्ररक्षण राहिलं, चेंडू निघून जातोय 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळलाय, जिथे जर आपण पाहिलं तर सिंगल मिळतंय. चौकार आल्यानंतर जबाबदारीचा खेळ स्वीकारला विराज यांनी. सिंगल मात्र मिळाली. आपला समोरचाच फलंदाज मयूर एक उत्कृष्ट क्रिकेटपटू, स्टार आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, जे मात्र निश्चित स्वरूपात इथे आहेत, त्यांना स्ट्राईकवर देण्याचं काम करणं गरजेची भूमिका आहे. आपण पाहतोय गणेश वावरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य वस्त्रोली खर्शेत यांच्याकडून मात्र शेतकरी टीमसाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांचे खूप खूप आभार. तर गणेश वावरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य वाकडी वस्त्रोली खर्शेत आणि यांच्याकडून मात्र शेतकरी टीम यांच्यासाठी भरपूर शुभेच्छा आलेल्या आहेत. तर त्यांचं देखील शेतकरी संघाच्या संघ मालकांकडून आम्ही आभार मानतोय. जाऊया मॅचकडे. आदिवासी वादळ कोकणेर जिथे बॅटिंग करते, 28 धावा फलकावरती आहेत. यावेळी सॉफ्ट हँडनं खेळण्याचा प्रयत्न होता. इथून जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं सिंगल मिळाली. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29. साहिल पाटील म्हटलं की नो डाऊट सगळ्या काही गोष्टी अगदी एकदम ओकेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. एक गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्लेचं षटक चालू आहे, जिथे पहिल्या षटकात धावांचा ओघ वाढला होता. 21 धावांचं ते मोठं षटक राहिलं, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर स्वतःला सावरलं रोहित ओंडो यानं. हा चेंडू देखील चांगला राहिला आहे. चेंडू लॉंग स्टॉपला फाईन देखचं क्षेत्ररक्षक पुढे सरसावतो. डायरेक्ट हिट मात्र लागलाय. पंचांनी बोट उचलले आकाशाकडे. क्या बात आहे. कैलासजी कोलेकर साहेब एन्जॉय करतायत. यस फर्निचर डिस्ट्रॉय यष्टींच्या माध्यमातून आपण पाहतोय फाईन देखच्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. गॉन. सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात ते म्हणजेच राकेश सांबरे. चहाडेचा मात्र एक दिग्गज क्रिकेटपटू. मागच्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच. 10 बॉल आणि 33 धावाची मात्र वादळी इनिंग मागच्या मॅचमध्ये बिल्ड केली. 2 षटकांचा खेळ संपतोय, जिथे 29 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. 14.50 ची सरासरी राखत 29 धावा आदिवासी वादळ कोकणेर. मॅच नंबर 34 या स्पर्धेचा विचार केला तर आपण पाहतोय एकंदरीत 34 मॅच पूर्ण होतात. आणखीन 2 मॅच म्हणजे 36 मॅचचं शेड्यूल एकंदरीत 5 दिवसात मात्र कव्हर करतायत. SPL सूर्या प्रीमियर लीग 2024 क्रिकेटचं ना भूतो ना भविष्यती असं देखणं आयोजन नियोजन. भरपूर परिश्रम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 2 षटकांचा खेळ संपलाय. 29 धावा फलकावरती आहेत.
लगातार ते 3 षटकार आले तर राकेश सांबरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज मोरेश्वर जाधव यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळी फटका खेळलाय अगदी लॉंग ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा थोडंसं पंबल, मागून मात्र रोहित होंडो अगदी जीवाचा आटापिटा करतोय की काय क्षेत्ररक्षण चाललंय. आपण मात्र क्षेत्ररक्षण ही आपली स्ट्रेंथ असायला हवी, नाराज आहेत. धावसंख्या 2ने भर होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 31-31 धावा. षटक क्रमांक 3चा खेळ देखील चालू झाला. एका बाजूला आजच्या दिवसात पहिला सामना झाला के स्टार कोकणेर विरुद्ध आदिवासी वादळ कोकणेर. दुसरा सामना झाला आई गावदेवी पोचाडे विरुद्ध JSR स्पोर्ट्स. तिसरा सामना झाला शेतकरी विरुद्ध चामुंडा डुक्टन. आणि चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आदिवासी वादळ कोकणेर विरुद्ध गावदेवी पोचाडे. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 32 या धावसंख्येवरती. आणि येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर फलकावरती धावा जाऊन पोचतील त्या म्हणजेच 32. चेंडूंचा खेळ झाला आत्तापर्यंत ते म्हणजेच 2. येणाऱ्या काळात आपण पाहिलं तर आणखीन 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. आई गावदेवी पुचाडे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यानंतर बॅटिंग करण्याला संधी दिली. राकेश सांबरे मात्र येतात मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. यस नो कोऑर्डिनेशन संपलं. थोडंसं आपण पाहतोय ऋतिक सातवी याने मात्र स्वतःला सावरलं. दोघांमधला समन्वय मी म्हटल्याप्रमाणे तुमच्यातला संपर्क, तुमच्यातला कम्युनिकेशन, तुमच्यातला टॉक टाईम, तुमच्यातला मात्र आपण पाहतोय कोऑर्डिनेशन, या गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. कारण मैदानाच्या आतमध्ये जर तुम्ही बॅटिंग करताय तर एकमेकांवरती ठेवलेला विश्वास, कुठल्या चेंडूवर मात्र यायचं आहे, कुठल्या चेंडूवर थांबायचं आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या दोघांमध्ये मात्र कोऑर्डिनेशन पाहिजे. यावेळेस आपण पाहू शकाल सॉफ्ट हँडने खेळला. जिथे ऋतिक सातवी स्वतः क्षेत्ररक्षण कराल तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 35 या धावसंख्या फलकावरती जाऊन पोचत आहेत. आता गुणलेखन फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येस ऑल राईट. आपण पाहतोय गुणलेखनात अगदी योग्यरित्या सुधारणा होते. 33 धावा धावफलकावरती आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं पाहिलं तर 2 गडी देखील बाद झाले आणि चेंडू जर आपण पाहिले तर आत्तापर्यंत 5 फेकून झालेत. पहिल्या षटकात 21 धावा होत्या, परंतु कमबॅक कसा करावा याची मात्र चांगली जाणीव आहे. राकेश सांबरे पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डायरेक्ट हिट पाहायला मिळतंय जे मात्र मुकेश आहेत, मुकेश गोवारी यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर फाईन लेगचं क्षेत्र अगदी त्यांच्या नावावर लिहून ठेवलं आहे. जिथून आपण फेकी करणार ती स्टंप्स उद्ध्वस्त करणार. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 34 वरती जाऊन पोहोचते. घेऊया एक छोटासा नॉर्मल हलका ब्रेक आणि ऐकूया डीजेला. अगदी दुपारच्या सत्राचा खेळ देखील चालू झालाय. अगदी रखरखत्या उन्हात खेळाडू मात्र जीवाचा आटापिटा करतायत. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 34 धावा, 2 गडी बाद. यस अनिकेत काकडे. पहार पोरींचा नखरा, पहार पोरींचा नखरा. थँक्यू. जाऊया मॅचकडे जिथे 4थ्या षटकाचा खेळ चालू झाला आहे. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय रोहित भोईर अर्थात ओंडो. आपण पाहू शकाल चेंडू डॉट येतोय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 34 वरती. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा होत्या. दुसऱ्या षटकात धावा आल्या नाही. तिसऱ्या षटकात देखील कंजूस षटक राहिलं. आणि आता जर आपण पाहिलं तर या षटकाची सुरुवात देखील डॉटने सुरुवात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतील तयार. सॉफ्ट हँडने खेळून काढलाय. जिथे चेंडू पुन्हा एकदा सिंगलसाठी कन्वर्ट होईल. दुसरीचा प्रयत्न राहिलाय. यावेळेस फेकी चांगली येते. बॅकअपला मुकेश देखील आहेत. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2ने आकार घेत धावा जाऊन पोहोचतात. त्या म्हणजे 36 या स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. रोहित होंडो आतापर्यंत 8 चेंडू फेकतोय आणि 10 धावा खर्च करत एक महत्त्वाचा गडी देखील ज्याच्या माध्यमातून बाद झाला. येणाऱ्या काळात आपण पाहतोय टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. आदिवासी वादळ कोकणेर या संघासमोर मात्र आपण पाहतोय कुठल्या रीतीने खेळ पूर्ण केला जाईल. धावसंख्या आपण पाहतोय इथे पुन्हा एकदा खराब यष्टीरक्षण पाहायला मिळालं.
चेंडू मात्र इथून वाईड +1 अशा मात्र 2 धावा मिळतील. या धावसंख्या 2 आकार घेत धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजेच 38 धावा. गावदेवी पोचाडे वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं, बॅटिंगला आमंत्रण दिलं ते म्हणजेच आदिवासी वादळ कोकणेर या संघाला. आणि मयूर यांचा खेळ देखील चांगला राहिला होता, परंतु धावचीच्या स्वरूपात बाद व्हावं लागलं. नशिबानं तिथे साथ दिली नाही. यावेळेस कट केलाय चेंडू. जर आपण पाहिला तर शॉट थर्ड मानला जिथून सिंगल मिळते आणि या सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या 39 या फलकावरती जाऊन पोहोचतात. 2 गडी बाद अशी स्थिती. मागच्या मॅचमध्ये 70 धावांचं मात्र एक चांगलं वेगवान क्रिकेट पाहायला मिळालं आदिवासी वादळ कोकणेर या संघाच्या माध्यमातून. येणाऱ्या काळात जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत तुम्ही 39 पर्यंत पोहोचलात. येणारे 15 चेंडू अगदी महत्त्वाचे आहेत. 15 चेंडूंमागे 25 ते 35 धावा जोडल्या, 25 ते 20 धावा जोडल्या तरी देखील एका चांगल्या टोटलकडे तुम्ही अग्रेसर व्हाल नो डाऊट, परंतु ते करून दाखवावं लागेल. यावेळीचा फटका चांगला आहे. मी म्हटल्याप्रमाणे विराजच्या बॅटमधून आलाय अगदी पिकअप स्ट्रोक 6. तर थँक्यू सो मच. आपण पाहू शकाल दुर्वेश येथे मात्र जी स्पर्धा चालू आहे, जिथे मात्र चहाडे विरुद्ध कामन हा मात्र मॅच चालू होता, जिथे मात्र चहाडे गावचा एक दिग्गज क्रिकेटपटू समीर यांच्या माध्यमातून 18 बॉल आणि 70 धावा नाबाद अशी मात्र केळी मात्र साकारली. एकदा समीरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जिथे मात्र आपण पाहतोय कामन संघ जुचंद्र नायगाव विभागातला कामन संघ आहे, जिथे दुर्वेशला स्पर्धा चालू आहे. चहाडे विरुद्ध कामन झाली, तिथे 18 बॉल आणि 70 नाबाद धावा अशा मात्र आपल्याला पाहायला मिळाल्या, खराबपैकी पाहायला मिळाली. तर खऱ्या अर्थानं समीर चहाडे गावचा एक दिग्गज क्रिकेटपटू याची मात्र इथे आठवण होत आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय, 45 धावा आणि 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. हातात रुमाल पुरी फिरवस तू लाल दिसाय हो फार बेस आहेस गमाल. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. पोरी भरलीस तू माझे मनान ग पोरी भरलीस मनान. दादा अंशत आणीच वहिनी आली तर दिसायला पण आहे गोरी गोरी पान. दादा अंशत आणीच वहिनी आली तर दिसायला पण आहे गोरी गोरी पान. राणी बनवतेल घरा पाणी भराय अंदाजा आता याची दया थोडी जाण. किती दिवस झाला त्याला चोरून भेटाय दादा आता तरी सांग ना घरा लगीन कराय. तेला दाखवत आपले घरा आणि तेला आपले घरा. तेला दाखवत आपले घरा आणि तेला आपले घरा. घरा नको सांगू नको आयाला तू सांगजो सगळा सांगन घरात उडाडतो. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सूर्या प्रीमियर लीग 2024 मध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहोत अगदी आजच्या दिवसातला 5वा दिवस आणि अंतिम दिवस. या अंतिम दिवसातला मात्र खेळ चालू आहे, जिथे 4था सामना आजच्या दिवसातला एलिमिनेटर 2 असा मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आदिवासी वादळ कोकणेर आपल्याला एका बाजूला बॅटिंग करताना पाहायला मिळतात. ऋतिक सातवी हे मात्र गोलंदाजी मार्कवर आहेत. पाटील नेटवर्क्स अतिशय सुंदर या स्पर्धेला मात्र रूप देत आहेत. आजच्या दिवसात आपण पाहतोय जिथे मात्र बंटी कुंभार कॅमेरामॅनच्या भूमिकेत आणि साहिल पाटील बहाडोली एक अतिशय सुंदर हुशार असं मात्र व्यक्तिमत्व भरपूर काळ मात्र आपण पाहतोय या लाईव्ह
टेलिकास्टमध्ये मात्र काम करतायत आणि खूप सुंदर रीतीनं मात्र स्पर्धेचा प्रत्येक चेंडूचा तुम्हाला धागादोरा अगदी व्यवस्थित पोहोचवत आहेत. अर्थात आपण पाहू शकाल ह्या गोष्टी देखील सहज नाही. सहज आपण वाटतं की यूट्यूब लाईव्ह ठीक आहे, यूट्यूब लाईव्ह आहे, परंतु त्याच्यासाठी काही परिश्रम असतात ते मात्र आम्ही पाहतोय अगदी जवळून. प्रत्येक कॅमेरामॅन ऑपरेटर सर्व गोष्टी काही मॅनेज कराव्या लागतात. यावेळेस आपण पाहू शकाल फटका अगदी चांगला पाडल स्वीपचा फटका पाहायला मिळाला आहे. चेंडू मात्र निघून जाईल दन 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 करत आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांच्या भेटीसाठी आलाय चौकार 4. पोरी तू गवारी ना मी हो गवारी पोरी होशील का ग तू माझी नवरी पोरी तू गवारी ना मी हो गवारी पोरी होशील का ग सामरे हा मात्र खेळाडू असा आहे ज्याने मात्र भरपूर सामने या प्रकारचे प्रेशरचे सामने जो मात्र सहजरित्या कन्वर्ट करू शकतो. आज आपण पाहतोय जी दुर्वेश ते स्पर्धा चालू आहे जिथे समीर या फलंदाजानं खऱ्या अर्थानं 70 धावा मात्र ठोठावल्या नाबाद आणि कामन या संघाच्या विरोधात. म्हणजे ऑलमोस्ट मुंबईचं क्रिकेट, नायगाव कामन हा संघ आणि एका बाजूला आपल्या पालघर बेल्टमधलं क्रिकेट आणि हे मात्र प्रूव्ह आहे. यावेळेस बॅटची एज अँड टेकन स्वतः मात्र राकेश सांबरे हा मात्र तंबूच्या आजला परततोय. गॉन पोरी तुझ्यासाठी घेन नवी KTM गाडी पण माझ्याकडे आता सध्या पैसा नाही. पेमेंट झाल्यावर करतो मी सगळं काही पण दिवाळीला खर्च केलाय कर्जवाही. तर मग हा कर्ज कधी फेडशील? पोरी तुझ्यासाठी घेन नवी KTM गाडी पण माझ्याकडे आता सध्या पैसा नाही. थँक्यू सो मच. 5व्या षटकाचा खेळ चालू झालाय जिथे आपण पाहतोय अंकेश हे मात्र दाखल झालेत फलंदाजी मार्कवर. गोलंदाजी मार्कवर ऋतिक सातवी. यावेळेस चेंडू भरपूर काढावेत खाली मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत आणि अतिशय चांगला झेल टिपला. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू बॅक तू चल मे आया ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये. गॉन तुझ्या गालावर तिल पुरी काला काला शोभून दिसतंय तुझ्या गालावर तुझ्या ओठाला लाली तुझे गोरे गोरे गाल पोरी शोभून दिसशील माझाच मान. तुझी सागर वेणी केसा शोभून दिसक तुझी सागर वेणी केसा आपण पाहतोय नवीन बॅटर दाखल झालाय. धन्यवाद डीजे. अगदी दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 5चा खेळ चालू झालाय जिथे 51 धावा आणि 4 गडी बाद अशी स्थिती कोकणेर या संघाची पाहायला मिळते. यस आपण पाहतोय येणाऱ्या काळात आणखीन 2 चेंडू आणि उर्वरित एका षटकाचा खेळ देखील बाकी आहे. राकेशजी धुमाळा साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक दिग्गज व्यक्तिमत्व, मासवंच मात्र एक अनमोल रत्न, युवांना मात्र चांगल्या टॅलेंटचा सातत्याने मात्र पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व राकेशजी धुमाळा साहेब हे मात्र इथे या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे उपाध्यक्ष म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र परिवहन मंडळात कार्यरत आहेत परंतु वेळात वेळ काढत असतात आणि खऱ्या अर्थानं वेळ कुणालाही नसतो, तो वेळ काढावा लागतो. ज्या अनुषंगानं राकेशजी धुमाळा साहेब इथे पोहोचत आहेत त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष हार्दिक स्वागत. सामना क्रमांकाच्या दिवसातला 4था जिथे यावेळी ऋतिक सातवी याची गोलंदाजी चांगली राहिली. 5 षटकांचा खेळ संपतोय. 52 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. यस डीजे. नीला येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो पैजन हो देन तुला कंगन हो देन केसात मला तुला गजरा हो देन. नीला येन तुला नियाला येन जुने जाग्याव माझी वाट हेरजो. होय पोश्या ना घरा माहीत झाला तर तरी तू येच मी वाट पाहतो. जाऊन पोहोचली ती म्हणजेच 52 या फलकावरती आणि 4 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आतापर्यंत. अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ चालू आहे. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय मनोज. अगदी शेवटचं षटक असेल. पहिल्या षटकात जर आपण धावा पाहिल्या तर 21 आल्या होत्या. यस मनोज आणि एका बाजूला संदीप अगदी 2 बंधूंची जोडी.
परंतु लीग फॉर्मॅट 30 गावांचं एकत्रित सर्व खेळाडू एकत्र आले. तदनंतर ही सूर्या प्रीमियर लीग झाली. आता एकमेकांच्या प्रतिस्पर्धी छोटे मिया बडे मिया. एका बाजूला आपण पाहू शकाल संदीप, तर दुसऱ्या बाजूला मनोज. पाहूया काय होईल आणि काय बिघडेल. कैलासजी कोलेकर साहेब अगदी मात्र या मॅचचा आनंद घेतात, कारण त्यांचा संघ कमबॅक मात्र करतात. यावेळीच आपण पाहतोय हा फटका चांगला खेळलाय, चेंडू मध्ये निघून जाईल सरळ सीमा पार. फ्लॅट अँड सम षटकार 6. कोडक भारी आले लग्नात आयटम आले थँक्यू. 6व्या षटकाचा खेळ चालू झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर 58 वरती जाऊन पोहोचते. 58 ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज मात्र तयार. पुन्हा एकदा यावेळेस पुन्हा एकदा फटका मात्र भरपूर काळ हवेत. इथे मात्र मी जज झाला, परंतु अगदी शेवटच्या क्षणाला सावरलं. एक चेंडू मोठ्या भाऊचा, दुसरा चेंडू पुन्हा एकदा लहान भावाने सांगितलं की दादा जे काही असेल ते घरी बघू, इथे जास्त वेळ तुला खेळू देणार नाही. विकेटचं पतन गॉन. कामावर जायला उशीर झाला बघतोय रिक्षावाला ग पाठवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग पाठवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग पाठवाची बघतोय रिक्षावाला बघतोय रिक्षावाला ग पाठवाची बघतोय रिक्षावाला. बोला ना, बोला बोला. नंबर 7 आहे. तर जाऊया मॅचकडे, जिथे मात्र आपण पाहतोय कमळाकर मात्र फलंदाज दाखल झालेत. शेवटचं षटक चालू आहे, जिथे मात्र 3 चेंडूंचा खेळ फेकून झालाय. मनोजला आपण पाहू शकाल यावेळेस हा फटका मात्र खेळलाय मनोज यांनी. अगदी आपण पाहतोय इनटू द गॅप, आणि तिथे क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा 2 धावांचा प्रयत्न राहिला. विराटचा फटका चांगला होता. इथून 60 14 बॉल आणि 19 धावांचं कॉन्ट्रीब्युशन देतोय आपल्या संघासाठी. खूप महत्त्वाची भूमिका. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. इथून फक्त एकट्या दोघांना तुम्ही सामना जिंकू शकत नाही. तुम्हा 11 जणांचा एकत्रित मेळ बसला की मात्र क्रिकेटचा खेळ तुम्हाला बहरतर बघायला मिळतो. अगदी 6वं षटक आणि चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच आत्तापर्यंत 5. यावेळीस 5वा चेंडू अगदी सुसाट वेगासहित, चांगला टप्पा, चांगली लाईन आणि कन्सिस्टिव्हिटी राखलाय या गोलंदाज मनोज यानं. शेवटचं षटक जिथे मात्र मारामारी हाणामारी करत असतात फलंदाज, अगदी त्या क्षणाला त्यांना थांबवायचं भरपूर कठीण असतं, परंतु मनोज याने मात्र प्रूव्ह केलं स्वतःला. अगदी शेवटच्या षटकात चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतो चेंडू भरपूर काळ हवेत. चेंडू निघून जाईल का सीमा पलीकडे. ऑल राईट. हाफ ट्रॅकरचा चेंडू. भरपूर समाचार येत आहेत. चेंडू सीमा पार. षटकार 6. थँक्यू. जो आपण पाहतोय मनोज यांचा झेल टिपला तेजस यांनी. त्या झेलसाठी प्रज्योत भोईर धुकटण यांच्याकडून आपण पाहतोय 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे तेजस भोईरसाठी. तर इथे मात्र कॅश प्राईज देखील येत आहेत आणि खऱ्या अर्थानं चांगला झेल देखील टिपला.
या सामन्यानंतर जर आपण पाहिलं तर महत्त्वाचा सामना असेल. एका बाजूला आपण पाहतोय तो म्हणजेच चामुंडा डुक्टन संघ, तर या सामन्यातला विजयी संघ पुन्हा एकदा 2 हात करेल आणि तदनंतर बिग ब्लास्ट फायनलचा मॅच. तत्पूर्वी घेऊया इनिंग्स ब्रेकमध्ये एक विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा सूर्या प्रीमियर लीगचा थरार. हा असा गेलो आणि हा असा आलो. यस डीजे अनिकेत. देवी माझी माऊली आई बसली मंदिराला, देवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. राजबंधवानी मान दिला हिरव्या साडीचा, मान दिला हिरव्या साडीचा, मान दिला हिरव्या साडीचा. त्या किशोर बंधवानी हार हाणला नवरत्नाचा, हार आणला नवरत्नाचा, हार आणला नवरत्नाचा. माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविला, माऊली गो माझी माऊली गो तोनी सत्व जागविला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. बंधवानी हिरवा चुडा तुला हानिला, हिरवा चुडा तुला हानिला, हिरवा चुडा तुला हानिला. त्या सुमित बंधवानी हिरा नथनीला वसविला, हिरा नथनीला वसविला, हिरा नथनीला वसविला. रेणुका माझी माऊली आई धावतई संकटाला, रेणुका माझी माऊली आई धावतई संकटाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला, मंगळवाराचे गोदिसाला नवारा केल काही गो अंगाला. चला प्लीज वेळ घेऊ नका. आता वेळेचा जर विचार केला तर आपण पाहतोय 2:10 झालीत. हा सामना संपल्यानंतर एक 10 ते 15-20 मिनिटांचा ब्रेक असेल. त्यानंतर एक महत्त्वाचा सामना चालू होईल. अर्थातच आपण पाहतोय क्वालिफायर 2 आणि एकंदरीत तो सामना देखील चालू होईल. तर विनंती करतोय की जास्त आता वेळ खर्च करू नका. आजचा अंतिम दिवस आहे. सूर्या प्रीमियर लीग 2024 अतिशय सुंदर रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही स्पर्धा एक चांगल्या रीतीने मात्र आपल्याला पाहायला मिळाली. आता टार्गेटचा जर विचार केला तर आमच्या समवेत आमचे गुणलेखक पराग दानवा हे मात्र जोडले जात आहेत आणि अतिशय सुंदर रीतीचा मात्र क्रिकेटचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या लागली गेली ती म्हणजेच 66, 67 धावांचं मात्र टार्गेट आहे. पाहूया या धावा मात्र कशा जमवल्या जातील. 36 बॉल आणि 67ची गरज. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजेच मनोज. तर बॅटिंग मार्कवर फलंदाज एका बाजूला तेजस आणि एका बाजूला राजेंद्र. ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सामना चालू होईल. इथे जर आपण पाहिलं तर या सामन्यानंतर एक 15 ते 20 मिनिटांचा ब्रेक असेल. त्यानंतर क्वालिफायर 2 आणि तदनंतर ज्याची वाट आपण बघतोय बिग ब्लास्ट अर्थातच फायनलचा सामना असेल. जाऊया मॅचकडे. इथून मात्र सुरुवात केली जात आहे. 36 बॉल आणि 67चा पाठलाग असताना पहिल्या चेंडूवर सिंगल मिळवली. या सिंगलच्या सहाय्यानं आता धावा जाऊन पोहोचतील ते म्हणजेच एक चेंडू आणि एक धाव. एक सुरुवात पाहायला मिळत आहे. बँकेमध्ये खातं खोललं जातं. या सिंगलनं 11.1ची सरासरी गाठायची आहे. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता राजेंद्र यांना, परंतु चेंडू फळीचा संपर्क होत नाही. चेंडू इथून डॉट राहिला.
डॉट चेंडूने मात्र इथे सांगता केली जाते. 2 बॉल आणि 1 धावा अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन 34 बॉल आणि 66 रन अशी मात्र आता गतीने तुम्हाला एक चांगल्या जलद गतीने धावा जमवाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. यस मनोज राईट हँड राऊंड विकेट. यावेळीचा फटका खेळलाय, चेंडूला इनफिल्डच्या वरून उडवलाय. चेंडू निघून जाईल का, तर तिथे मात्र 2 धावा पूर्ण होतील. अगदी डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे पोहोचला लॉंग ऑफचा आणि कव्हरपर्यंत मात्र त्याने आपली मजल मारली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 मिळतील. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 चेंडू आणि 3 धावा. 33 बॉल आणि 64ची गरज आणि 33 बॉल. अतिशय चांगला सामना बघायला मिळतोय. कश्मकश मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलमधला कडवा संघर्ष. यावेळीचा फटका भरपूर काळ हवेत. पुन्हा एकदा त्याच रिझनला मात्र फटका खेळलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगला झेल, काही कमालीचा झेल टिपला. बॅक कॅच घेणं अगदी सोपं नाही, परंतु इथे डन केलंय. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले, ते म्हणजेच महेशला आपण पाहतोय. जाऊया मॅचकडे. गोलंदाज मात्र आपण पाहतोय इथे तयार होतील, जिथे 32 बॉल आणि 64ची गरज आहे. यावेळीस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू जर आपण पाहिला तर इथून देखील डॉट यायला आहे. अगदी आपण पाहतोय प्रत्येक प्रेक्षकाच्या मात्र इथे नजरा वेधून घेतल्यात या मॅचनं. अतिशय सुंदर रीतीचा खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे षटक क्रमांक पहिला चालू आहे. आदिवासी वादळ कोकणेर या संघाचा गोलंदाज मनोज याने मात्र खऱ्या अर्थानं प्रभावी केला, परंतु हा फटका काय कमालीचा खेळला महेशनं. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट पॉईंट आणि कव्हरला बीट करत चेंडू निघून गेला सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार. या 4 धाव्याने मात्र स्कोर कार्ड पुढे सरकते, ते म्हणजेच आता फलकावरती 7 या धावसंख्येवरती. 30 बॉल आणि 60ची गरज. प्रत्येक चेंडू मागे दुहेरी धाव येणं गरजेची भूमिका. आणि एकंदरीत आपण पाहूया या 30 बॉल आणि 60 धावांची गरज असताना कुठल्या रीतीचा खेळ स्वीकारतील हे फलंदाज. आणि घेऊया एक छोटासा ब्रेक आणि या दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल तेव्हा पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आत. तर आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय राहुलजी तांडेल यांच्याकडून तेजस भोईरच्या दांडेकर. तर आपण पाहतोय राहुल दांडेकर यांच्याकडून आपण पाहतोय तेजसच्या एका चौकाराकरिता 50 रुपये आणि षटकाराकरिता 100 रुपये असं मात्र कॅश प्राईज इथे लागलं जात आहे. पाहूया येणाऱ्या काळात मात्र ते षटकार चौकार किती जमवतील. खोलवर टप्प्याचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर ऋतिक चांगली गोलंदाजी करतोय. अगदी यंग टॅलेंट आपल्याला पाहायला मिळतं. आता चेंडू आहेत 29 धावा जमवायच्यात 59. सिंगल डबलचा खेळ स्वीकारून चालेल, परंतु मध्ये मध्ये मोठे फटके येणं गरजेची भूमिका आहे. ज्या प्रकारे एक खराब चेंडू मिळेल आवाक्यात असेल त्याला मात्र स्टँड अँड डिस्पॅच करणं ही देखील भूमिका अगदी महत्त्वाची. महाराष्ट्र पोलीस आपल्याला पाहायला मिळतात इन ॲक्शन क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळीचा फटका चांगला खेळला आहे. अगदी आपण पाहू शकाल आमच्या मुख्य व्यासपीठाकडे मात्र चेंडू येतोय, परंतु राकेश सांबरे याचं काही क्षेत्ररक्षण राहिलं. सुंदर एक धावीची त्याला मात्र जाणीव आहे. एक धाव मात्र क्रिकेटमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय इथे क्षेत्ररक्षण झालं. आता धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावसंख्येवरती. चेंडूंचा खेळ झाला या षटकातला, तो म्हणजेच आत्तापर्यंत आपण पाहिला तर अर्थात 8 आणि 10 धावा फलकावरती. या सामन्यामध्ये एकंदरीत दुसऱ्या षटकात देखील 2 चेंडू फेकून झाले, म्हणजेच 8 चेंडू फेकून झालेत. पंच मात्र दर्शवतात की यस इट इज व्हाईट बॉल. या धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकते. 11 आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. ऋतिक आहेत गोलंदाजी मार्कवर. चला प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे, तुम्हाला विनंती असेल थोडं स्पीडअप करत चला, कारण आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. खऱ्या अर्थानं 5:30
ते 6 वाजेपर्यंत ही स्पर्धा आज खऱ्या अर्थानं असताना येईल. बक्षीस वितरण कार्यक्रम अगदी तेवढाच महत्त्वाचा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ऋतिक यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा चेंडू देखील चांगला हाताळला आणि चांगल्या चेंडूचा सन्मान देखील होतोय. तेजसने मात्र सिंगल डबलकडे स्ट्राईकने रोटेट करण्याचं लक्ष दिलं. 12 धावा आणि 1 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आणि आता चेंडूंचा खेळ बाकी असलेल्या षटकातला आत्तापर्यंत 3, 27 बॉल आणि 55 धावा. एका बाजूला महेश, एका बाजूला तेजस, डगआउटमध्ये रोहित भोईर होंडो हा खेळाडू देखील आहे. येणाऱ्या काळात त्याची देखील फटकेबाजी खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल. यावेळी हा फटका चांगला खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत आणि चेंडू मात्र निघून जाईल सरळ सीमा पलीकडे. येतोय चौकार 4. पुढचे महिन्याची तारखला 12 कोकण येऊ परी तुला मिलाया. पुढचे महिन्याची तारखला 12 कोकण येऊ परी तुला मिलाया. पालघरचे बाजार आहे मैदाना पालघरचे बाजार आहे. थँक्यू. झुमका तर चौकार मात्र आलाय. धावसंख्या मात्र 16 वरती जाऊन पोहोचली. गोलंदाज ऋतिक तयार होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हा फटका देखील चांगला खेळलाय. अतिशय चांगल्या रीतीने मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून पोहोचतात. 2 धावा मात्र पूर्ण होतील. अगदी मात्र बघता बघता दुहेरीने मात्र स्कोरकार्ड पुढे सरकलं जाऊन पोहोचते ती म्हणजेच 18 या धावसंख्येवरती. आता इक्वेशन आपल्याला असं पाहायला मिळतं आहे जिथे 25 बॉल आहेत आणि 49 धावा जमवायच्या आहेत. म्हणजेच एक चांगलं मॅच बघायला मिळेल. अगदी शेवटच्या षटकापर्यंत हा सामना आपल्याला बघायला मिळेल नो डाऊट. कारण आपण पाहतोय अतिशय सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 25 बॉल आणि 49ची गरज. यावेळी हा फटका देखील इंटू द गॅप खेळलाय. चेंडू निघून जाईल सरळ आई गावदेवी पोचाडे या संघाच्या डगआउटला सलामी देणारा उत्कृष्ट फटका. चौकार. पोय रे गो पोय रे अशी खिजून माले तू नांगू नको. तू बारीक तवचा माझा माल. तुला हिंडवा आणली गाडी काल. चल हिंडाया जाऊ गो पोय रे गजान. तर यावेळी जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपतोय. 11ची सरासरी गाठली जाते. आता 24 बॉल आणि 45ची गरज आहे. टार्गेट 67 धावांचा आहे. मनोज गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मनोजला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येत असताना वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी आपण पाहतोय 3रं षटक. 24 बॉल आणि 45 धावांची गरज. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. महेश यांनी मात्र चांगली बॅटिंग केली. यावेळी हा देखील फटका चांगला खेळलाय. काही कमालीचे फटके खेळतात. अगदी डाव्या हाताचा फलंदाज तंत्रशुद्ध फटकेबाजी करतो तेव्हा क्रिकेट मात्र आणखीन सुंदर दिसतं. ज्या प्रकारे मात्र ॲडम गिलक्रिस्ट यांचा खेळ असायचा. कव्हर ड्राईव्ह जर पहिला युवराज सिंगचा असायचा. तदनंतर सुरेश रैना यांचा देखील मी उल्लेख करीन. असे दिग्गज खेळाडू आहेत. डेव्हिड वॉर्नर यांचा मी उल्लेख करीन. डाव्या हाताचे फलंदाज ॲलिस्टर कुक कसोटी सामन्यामध्ये भरपूर चांगले क्रिकेट इंग्लंडसाठी. असे मात्र डाव्या हाताचे फलंदाजांचे फटके अतिशय चांगले वाटतात. यावेळेस मात्र आपण पाहतोय नशिबानं साथ दिली. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू निघून जातोय सरळ सीमा पलीकडे. आलाय चौकार 4. गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला. गावदेवी माझी माऊली आई बसली मंदिराला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केलकई गोवंगाला. मंगळवाराचे गोदिसाला नवारा केलकई गोवंगाला. धावसंख्या 27 वरती जाऊन पोहोचत आहे. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला तर आतापर्यंत 2 चेंडू फेकून झालेत आणि या 27 धावा धावफलकावरती आहेत. थोडंसं मात्र आपण पाहतोय जो 12th मॅन आहे त्याला मात्र अभि याला मात्र दाखल होईल. रिप्लेसमेंट आपल्याला बघायला मिळतं. पायामध्ये थोडंसं आपण पाहतोय दुखापतग्रस्त झाले. सामना मात्र आपण पाहतोय चालू होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते 27. 21 बॉल आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल 22 चेंडू आणि 22 बॉल आणि 40 धावांची गरज आहे. अतिशय सुंदर रीतीने मात्र खेळ पाहायला मिळतोय.
22 बॉल आणि 40ची गरज. गोलंदाज तयार मनोज. यावेळेस मात्र आपण पाहतोय मनोजच्या विरोधात चढवलेला हल्ला आणि कैलास कोलेकर साहेबांना मात्र उभं राहायला भाग लावलं, कारण हा षटकार आलाय अगदी महत्वाचा. षटकार मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल, धावा जाऊन पोहोचतील 33 या फलकावरती. अतिशय चांगली बॅटिंग पाहायला मिळतंय, खूप चांगलं टायमिंग साध्य केलं, खूप कमालीचं कॅमेरा वर्क पाहायला मिळतंय बंटी कुंभार यांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर. पालघर जिल्ह्यातील नामवंत कॅमेरामॅन म्हणून बंटीचा देखील उल्लेख असतो. कालचे 4 दिवस जर आपण पाहिले तर मुनीत कडू अगदी कमी वयात जास्तीत जास्त प्रगती, स्वतःमध्ये मात्र इम्प्रूव्हायझेशन क्वालिटी ज्याने दाखवली, अर्थात मुनीत कडू आपल्याला काल 4 दिवस बघायला मिळेल. तर आज पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याचा एक ब्रँड कॅमेरामॅन बंटी आपल्याला पाहायला मिळतोय. जाऊया मॅचकडे, जिथे स्कोर कार्डला 20 बॉल आणि 33ची गरज आहे. अतिशय सुंदर सामने मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. गावदेवी पोचाडे एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय तो म्हणजेच आदिवासी वादळ कोकणेर. 20 बॉल आणि 33ची गरज. हा सामना संपल्यानंतर एक हलका ब्रेक असणार आहे 15 ते 20 मिनिटांचा. तदनंतर टॉससाठी रिपोर्टिंग होईल. जाऊया मॅचकडे. यावेळी हा फटका समोरच्या दिशेने खेळलाय, जिथे मात्र फटका फसतोय. क्षेत्ररक्षक खाली आहेत आणि मात्र कॅच पकडलाय. आता मैदानाच्या आतमध्ये होंडो पॅड बांधूनच होता की कधी मात्र संधी येत आहे, जो दाखल होईल तत्पूर्वी ऐकूया डीजेला आणि येऊया मैदानाच्या आत. रात रात जागून ग फोटो तुझा नांगून ग, दिस काढा मी अजून ग, मिलाया हे माझे मैत्र. आपण पाहू शकाल रोहित मात्र दाखल होतोय, ज्याच्या नावावर या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्ती धावा 124, 6 इनिंग आणि 124 धावा 100 पूर्ण करणारा खेळाडू. आई गावदेवी पोचाडे या संघाचा मात्र आपण पाहतोय एक महत्त्वाचा खेळाडू. ॲज अन लीडर, कर्णधार पद ज्याच्या हाती, संघर्षाच्या काळात भरपूर सामने ज्याने आपल्या संघाला विजयाच्या जवळ पोहोचवलेत, असा मात्र हा खेळाडू. अर्थातच ब्रँड ऑफ डुक्टन रोहित भोईर होंडो हा मात्र दाखल झाला आहे. 19 बॉल आणि 33ची गरज आहे, जो मात्र आता नुकताच दाखल झाला. 10.42ची सरासरी गाठावी लागेल जरा सामना मात्र तुम्हाला जिंकायचा असेल तर. गोलंदाज तयार होतात. यावेळी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण मात्र झालं शॉर्ट पॉईंटला, जिथून जर आपण पाहिलं तर सिंगल पूर्ण होते. या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती, ती म्हणजेच आत्तापर्यंत 35. 18 बॉल आणि 32ची गरज. इक्वेशन हे आपल्या समोर ऑन स्क्रीनला. 18 बॉल आणि 32 धावांची गरज आहे. पाहूया काय होईल. 18 बॉल आणि 32ची गरज असताना तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठे जाऊ नका, बघत राहा सूर्या प्रीमियर लीगचा थरार. सजून मला मिलाया ये, ना पोरी माझे सपना नाही, ना पोरी माझे सपना नाही. पोरी मला 18 बॉल आणि 32ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये ऋतिक येतात गोलंदाजी मार्कवर. 18 बॉल आणि 32 धावांची गरज. यावेळी हा चेंडू जर आपण पाहिला तर पंच सांगतायत की शफल झालेत, हा चेंडू वाईड मिळणार नाही. 17 बॉल आणि आता 32ची गरज आहे. एक डॉट चेंडू गोलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र खऱ्या अर्थानं एक नवी उमेद देईल. तर एक चेंडू डॉट झाला तर फलंदाजी करणाऱ्या संघाचं मनोबल कच्ची करणं होईल. इथून धावा येणं गरजेची भूमिका आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ऋतिक अगदी त्यांचं दुसरं षटक असेल आणि फलंदाजी मार्कवर रोहित भोईर होंडो एक दिग्गज खेळाडू. डबल ए ब्रँड ॲम्बेसिडर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची कड, तिथे मात्र शॉर्ट टर्डमॅनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहेत. आज आपण पाहू शकाल गोरसई बी या संघाला जास्तीत जास्त पसंती दिली जात आहे. एकंदरीत 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये 6 संघांच्या टी शर्ट्स ह्या गोरसई बी संघाच्या माध्यमातून आहेत, ज्यांची मात्र आपण पाहतोय कॉपी अँड पेस्ट पाहायला मिळते टी शर्टच्या भूमिकेत. आणि अगदी तसाच दिग्गज खेळाडू, एक हार्ड हिटर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, जो आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे, रोहित. ज्या प्रकारे मात्र आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण
हे क्रिकेट भरपूर पुढे गेलं आहे आणि मी या विभागातलं क्रिकेट देखील भरपूर पुढे असं निश्चित स्वरूपात म्हणेन, कारण दिग्गज क्रिकेटपटू आहेत. सूर्या प्रीमियर लीगमध्ये अगदी जवळून या क्रिकेटपटूंना पाहिलं, भरपूर चांगलं क्रिकेट ज्यांनी दाखवून दिलं. गोलंदाज तयार. यावेळी फटका खेळला इंटू द गॅप. क्षेत्ररक्षक आहेत तिथे डीपमधून मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण खराब झालं. नशिबानं साथ दिली ती म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला आलाय चौकार. या 4 धाव्यांनी धावफलक पुढे सरकतंय ती म्हणजेच आत्तापर्यंत स्कोर काढला 40 या धावा फलकावरती लागल्या जातात. 15 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 15 चेंडू 27ची गरज, 27ची गरज आणि 15 चेंडू. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय ऋतिक नॉन स्ट्रायकिंग एंडला. होंडो मात्र तैनात आहेत. यावेळेस हा चेंडू अगदी आपण पाहतोय शरीरापासून दूर ठेवला. 14 बॉल आणि 27ची गरज. एक चेंडू डॉट राहिला तर फलंदाजी करणाऱ्या संघाला मात्र थोडंसं दडपण राहील, कारण करो या मरो या स्थितीमध्ये आपण आहोत. इथून ज्या चुका झाल्या त्या 365 दिवस तुम्हाला आठवण करून देतील. इथून जर जिंकलात तर आणखीन एक स्टेप पुढे जाल. आता जर आपण पाहिलं तर चामुंडा डुकटन वाट बघते की आमचा प्रतिस्पर्धी कोण आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट प्लस विकेट, म्हणजेच मागे मात्र मयूर यांनी मात्र खऱ्या अर्थानं चांगलं यष्टिरक्षण केलं. अगदी कमी वेळात विकेटचं पतन. फलंदाज बाद. कॉन. नवीन फलंदाज ऋतिक सातवी. धन्यवाद डिझाईन. ऋतिक सातवी मात्र दाखल झाले. 13 बॉल आणि 27 धावांची गरज आहे. 13 बॉल 27ची गरज. एका बाजूला आदिवासी वादळ कोकणेर आणि एका बाजूला आपण पाहू शकाल आई गावदेवी पोसाडे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मुकेश गोवारी, कैलास कोलेकर आणि आपण पाहू शकाल यांचा मात्र संघ. एक खऱ्या अर्थानं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आजचा मात्र अंतिम दिवस या स्पर्धेचा. ऋतिक सातवी बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. इथेच आपण पाहतोय ऋतिक सातवी याला परतावा लागेल. विकेटचं पतन. फलंदाज बॅक टू द ब्रेक आउट. गॉन. थँक्यू सो मच. 12 बॉल आणि 27 धावांची गरज आहे.
12 बॉल 27 धावा आपण पाहू शकाल. अगदी दुपारचं सत्र आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत ते म्हणजेच गुरु आपल्याला पाहायला मिळत आहेत. गुरु जाधव आपण पाहू शकाल आणि एकंदरीत राकेश दुमाडा साहेब वळतात या स्पर्धेकडे. उपाध्यक्ष SPLचे 12 बॉल आणि 27 धावांची गरज. होंडो आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. राकेश गोवारी सरांचे मात्र आता हृदयाची स्पंदनं वाढायला लागलीत. कुतूहलाचं साम्राज्य निर्माण व्हायला लागलंय की काय होईल. कैलास कोलेकर साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण जिंकणार आणि कोण हरणार हा मात्र आपण पाहतोय अतिशय सुंदर. थोडंसं टेन्शनवर्धक वातावरण आहे परंतु क्रिकेटचा खेळ असाच आहे. 12 बॉल आणि 27ची गरज. यावेळेस मात्र आपण पाहतोय या सिंगल तर मात्र मिळाली. दुसरीचा मात्र प्रयत्न असेल का. यावेळेस अगदी जलद गतीनं चित्याच्या चपळाईनं इथे क्षेत्ररक्षण झालं आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती आता 1ने पुढे सरकत आहे. 11 बॉल आणि 26 धावांची गरज. 26 धावांची गरज आणि 11 बॉल. काय कमालीचा मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर रीतीचा मात्र खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच रोहिदास रावते सर आणि नितेश कालात सरांचा संघ आपण पाहू शकाल तो म्हणजे आदिवासी वादळ कोकणेर. तर एका बाजूला आपण पाहतोय मुकेश गोवारी असतील, कैलास कोलेकर असतील आणि एका बाजूला प्रदीप अंधेर यांचा संघ मात्र आपण पाहतोय आई गावदेवी पोचाडे. 11 बॉल आणि 26 धावांची गरज. चला थोडं स्पीडअप करा. यानंतर 20 मिनिटांचा ब्रेक देखील असणार आहे. त्या अनुषंगाने मात्र थोडंसं स्पीडअप करायचं आहे. मुकेश गोवारी यांना मात्र चेंडू हा डॉट येतोय. 10 बॉल आणि आता 26ची गरज आहे. 10 बॉल 26ची गरज. 26ची गरज आणि 10 चेंडू. काही कमालीचा सामना मात्र रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. जर 2 षटकार आले तर आपण पाहतोय योगेशजी बुंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. मोरेश्वर जाधव यांच्याकडून आपण पाहतोय यावेळेस आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय सीमा पलीकडे. अगदी मात्र संघर्षाच्या काळात आलेला चौकार मुकेश गोवारी यांच्या मात्र बॅटमधून फटका चांगला होता. इथून जर आपण पाहिलं तर चौकार आलाय. आता धावसंख्या जाऊन पोचते फलकावरती जर आपण तपासून पाहिली तर खऱ्या अर्थानं 45 9 बॉल आणि 22 धावांची गरज. गुरु जाधव यांच्यासाठी मात्र आपण पाहतोय 2 विकेटला 500 रुपये मोरेश्वर जाधव. चेंडू जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं हा फटका देखील चांगला खेळला आहे जिथे क्षेत्ररक्षक आहेत आणि आपण पाहतोय राकेश सांबरे यांच्याकडून सुटलाय झेल. दुसरीचा प्रयत्न राहिलाय. 2 डावा अगदी बघता बघता पूर्ण झाल्या. धावसंख्या 2ने आकार घेता धावा जाऊन पोचतील त्या म्हणजेच आता 47. आता 8 बॉल आणि 20ची गरज आहे. 8 बॉल आणि 20ची गरज. राकेश सांबरे यांना देखील बक्षिसाचं इथे वितरण केलं जात आहे. जो झेल सुटला त्याच्यासाठी 100 रुपये मोरेश्वर जाधव यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे मात्र आपण पाहू शकाल क्रिकेट वेगळं आहे. हे क्रिकेट आगळं वेगळं आहे. जाऊया 8 बॉल आणि 20ची गरज असताना स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न होता जिथे मात्र स्ट्रायकिंग एंडला आता आपण पाहतोय खऱ्या अर्थानं रोहित आलाय. 4 बॉल आणि 3 धाब्यांवरती खेळतोय. अतिशय चांगल्या रीतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 19ची गरज. 7 बॉल आणि आपण पाहू शकाल आता गरज आहे ती म्हणजेच 19 धावांची. गोलंदाज तयार होतील. हा राकेश सांबरे यांना पैसे फोन पे होतील. ओके हा चेंडू जर आपण पाहिला तर फटका खेळून काढलाय जिथे सिंगल मात्र घेऊन संतुष्ट राहावं लागेल. 6 बॉल आणि 18ची गरज. कमालीचा सामना रंगतोय. एकंदरीत एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी पोचाडे डू ऑर डाई खरो या मरो अशी मात्र आपल्याला मॅच पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळात आपण पाहतोय 6 बॉल आणि 18ची गरज आहे. डू ऑर डाईचा मात्र आता सामना इथून जर जिंकलात तर स्वप्नगत प्रवास प्रथम क्रमांकाच्या करंडकाकडचा राहील. जर इथून हरलात तर वाट बघावी लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे 6 बॉल आणि 18ची गरज आहे. पाणी पडग होय ढगांचा योग गडग अगरी मुझिम पाणी पडग होय ढगांचा योग गडग ओरी गेला उभी तुई झाडाखाली ओढी पावसानं घ्यास ओली ओली पुरी ये ना ग माझे छत्री खाली ओढी पावसानं घ्यास ओली ओली पुरी ये ना ग माझे छत्री खाली
प्रत्येक कपड्याला मात्र आपण पाहतोय 100 रुपयाचं कॅश प्राईज मात्र जे पोहोचलं गेलं फोन पेच्या माध्यमातून जो कॅच सोडला ज्याच्यासाठी मोरेश्वर जाधव यांच्याकडून होतं. जाऊया मॅचकडे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. अर्थातच रोहिदास संघाचे संघ मालक अर्थातच महाराष्ट्र पोलीस साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे मात्र आता सज्ज झालेत. 6 बॉल आणि 18 धावा डिफेंड होतील का? मोरेश्वर जाधव यांच्याकडून रोहिदास यांच्यासाठी 3 जर गडी बाद केले तर 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. मोरेश्वर जाधव यांच्या माध्यमातून सामना चालू होईल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज होतात तयार. पण पाहू शकाल रोहित तयार होत आहेत. यावेळी हा चेंडू मात्र वाईट आहे. पंचांनी मात्र दर्शविलंय की यस इट इज व्हाईट बॉल. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर खऱ्या अर्थानं चला आर्ग्युमेंट्स नको, सहकार्याची गरज आहे. पंच मात्र तटस्थ आहेत. आपण पाहू शकाल इथे 6 बॉल आणि 17ची गरज आहे. प्लीज रोहिदास सर सहकार्याची गरज आहे. कुठलाच रिव्ह्यू नसणार आहे. तुम्हाला विनंती करतो की कुठलाच रिव्ह्यू नसणार आहे. पंचांचा निर्णय तुम्हाला ॲग्री करावा लागेल. कुठलाच रिव्ह्यू मिळणार नाही याची दक्षता घ्या. 6 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. 6 बॉल 17ची गरज, 17ची गरज आणि 6 बॉल. अतिशय चांगला मॅच आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू अतिशय चांगला होता परंतु थोडीशी लाईन ऑर लेंथ आपल्याला पाहायला मिळते. यावेळी जर आपण पाहिलं तर हा फटका खेळला अगदी समोरच्या दिशेने. चेंडू मात्र निघून जाईल. सरळ सीमा पलीकडे आलाय चौकार. आता रोहित भोईर होंडो हा आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या रंगात बघायला मिळाला. अगदी फुलर लेनचा चेंडू होता आणि मात्र या चेंडूचा भरपूर समाचार घेतला. चेंडू मात्र निघून जातोय. मॅचकडे आता जर आपण इक्वेशन पाहिलं तर 5 बॉल आणि 13ची गरज. काही कमालीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल आणि 13ची गरज, 13ची गरज आणि 5 चेंडू. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावा जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 54. मिलिंदजी धांगडा साहेब यांचं देखील खूप खूप आभार जे मात्र लाईव्हच्या माध्यमातून जोडले जातात. फुलर लेनचा चेंडू होंडोने मात्र चढवलाय हल्ला आणि इथून मात्र आपण पाहतोय चेंडू निघून जाईल सरळ सीमा पार. षटकार 6. आता जोडली उडी दाखडली आता कामा संपली लोक रिकामी झाली. जमायचा नाही आता असा थांबून पोरी जमायचा नाही आता असा थांबून. तुझे माझे घरच्यांनी आपला ठेवला ये आतमध्ये बॉल पुरवायचा राहुल. आता 4 बॉल आणि 7ची गरज आहे. मॅच बॉल आलेला आहे. मॅच बॉल आलेला आहे. होंडो आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि आता 7ची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. रोहिदास आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा हा चेंडू देखील फटका चांगला खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सरळ सीमा पलीकडे आलाय. षटकार. अगदी मात्र यष्ट्यांच्या मागे मयूर नाराज आहे कारण 18 धावा होत्या ज्या 18 धावा अगदी चेज होत आलेल्या आहेत. होंडो याच्या बॅटमधून अतिशय चांगली बॅटिंग. मोठ्या मॅचचा मोठा हिरो आणि खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता 3 बॉल आणि 1ची गरज. अतिशय चांगलं बॅटल. 3 बॉल आणि 1ची गरज. 3 बॉल आणि 1 धावांची गरज आहे. बॉल मात्र इथे खऱ्या अर्थानं बाहेर मारलाय. होंडो याच्या बॅटमधून सुपर्ब क्रिकेट राहिलं. खूप छान रीतीचा खेळ आपल्याला बघायला मिळतोय. या स्पर्धेचा हायेस्ट रन गेटर ज्याच्या नावावर आपण पाहतोय. यावेळी सिंगल परिपूर्ण होईल. प्रसादची भोईर सर मात्र क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी मात्र विजयाचा ठसा उमटवला आणि मात्र आपण पाहतो आई गावदिवे पोचाडे हा संघ मात्र पुढे पोहोचलाय. अगदी पुढचा मॅच चालू होईल तत्पूर्वी आपण 20 मिनिटाचा ब्रेक घेणार आहोत. या मॅचचा